मागे आपण रविवारी सांगितल्याप्रमाणे भाव वाढले, पण आपलाही अंदाज चुकला. ते इतके वाढले की पिंपळगावला चक्क ₹29 सरासरी बाजारभाव आज झालेले आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी मला कमेंट करतायत की मी ₹28 विकला. कोणी म्हणतंय की माझा ₹26 गेला. कोणी म्हणतं मी जागेवर ₹26 दिला. एकूण आनंदी सगळी गोष्ट आहे. अशामध्ये दुसरीकडे एक महत्त्वाची बातमी येते आहे. ती म्हणजे नाफेडचा जो कांदा आहे, नाफेड आणि NCCFनं खरेदी केलेला जो स्टॉकचा कांदा आहे, आता कुठल्याही क्षणी किंवा येत्या 8 ते 10 दिवसात किंवा 15 ऑगस्ट नंतर बाजारात उतरवण्याची तयारी नाफेड, NCCF किंवा केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे होत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. या संदर्भातली काही खात्रीशीर बातमी आहे का? पण कालच्या व्हिडिओमध्ये, परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की नाफेडच्या घोटाळ्यामुळे किंवा नाफेडनी कांदा बाजारात आणल्यानंतर भाव पडतील का? तर नाफेडच्या संदर्भातली एक चांगली बातमी आहे, ती मी तुम्हाला देणार आहे, घोटाळ्याची पण. तर त्या हिशोबाने नाफेडचा कांदा बाजारात आल्यावर भाव पडण्याऐवजी ते उलट वाढण्याची शक्यता आहे. असं का आहे? तर सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे शुक्रवार, तारीख आहे 14 ऑगस्ट 2024. काल आपण थोडी सुट्टी घेतली. माझी तब्येत अजूनही बरी नाही आहे आणि काही माहिती पण गोळा करायची होती. पण परवाच्या भागामध्ये आपण नाफेडच्या खरेदी केंद्रांमध्ये शेतकरी एका ट्रॉलीमध्ये एकदमच असे 15-15, 20-20 टन कांदा कसा घेऊन जातात, थोडक्यात ट्रकने कांदा कसा नेतात आणि त्यांना कसा फायदा होतो आहे, अशी एक भन्नाट यशोगाथा बघितली. त्याची माहिती दिली आणि त्याच्या माध्यमातून, त्या उपरोधातनं नाफेडचा किंवा त्या संबंधित केंद्राचा जो घोटाळा आहे, ते कोण त्याच्याशी संबंधित परप्रांतीय हे पण आपण त्याच्यामध्ये मांडलं. आता हे सगळं करत असताना दुसरीकडे चर्चा झाली. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातल्या काही सूत्रांनी, विशेषतः दिल्लीमधून, अशी माहिती पुरवली आहे की सध्या सरकारला बाजारभाव जे आता वाढत आहेत त्याची चिंता वाटते आहे आणि त्यामुळे लवकरच नाफेडचा खरेदी केलेला कांदा बाजारात येऊ शकतो. पण खरी बातमी किंवा बातमी मागची बातमी अशी आहे, URS ग्रेडचा कांदा जो आहे त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले, तो सडलेला आहे आणि असं सांगतात की प्रत्यक्ष गोडाऊनला खरेदी केला 1 ट्रॅक्टर आणि दाखवले 2 ट्रॅक्टर. त्यामुळे तो जो URS ग्रेडचा 60% जो कांदा होता, म्हणजे एकूण 1,20,000 मेट्रिक टन कांदा, US ग्रेड म्हणजे ती कमी क्वालिटीचा, कमी प्रतीचा, ज्याला व्यापाऱ्यांच्या भाषेत किंवा तुमच्या भाषेत लोडिंगचा माल म्हणतात, चालू माल, आज घेतला उद्या विकला असा. तर तो आता खराब झालेला आहे, 50% खराब झाला आहे. काही ठिकाणी तो 30% खराब आहे, काही ठिकाणी 40% खराब आहे. याचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत. त्यामुळे हा कांदा 1,20,000 मेट्रिक टनांपैकी 60,000 मेट्रिक टन बाहेर येईल का? पण तेवढाही येणार नाही, कारण मुळात नोंदच जी केली 30,000ची आहेत. निम्मीच नोंद केली आहे, त्यातही कांदा खराब झाला आहे. त्यामुळे हा कांदा बाहेर आल्यावर फेकून द्यावा लागणार आहे. त्याला अगदी कोणी जनावरही हुंगणार नाहीत, अशी स्थिती असल्याची मधल्या चर्चा आहेत गोडाऊनमधल्या किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांच्या आणि एकूणच सगळ्या स्थितीत. थोडक्यात काय, यंदा घोटाळेबाज जे आहेत ते सरकारला रडवणार आहेत. सरकारची आता नाचक्की होणार आहेत, कारण एका बाजूला बऱ्याच पातळीवर आता सरकारची कोंडी व्हायला लागली आहे. तर त्यातच यंदा नाफेडचा घोटाळा या घोटाळेबाजांना आता महाग जाऊ शकतो. कारण असं सांगतात की अनेक घोटाळेबाज हे त्या सरकारशी संबंधित पण आहेत. त्यांची नावं मी पुढे सांगेनच, म्हणजे जी चर्चेतली आहे. पण आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती काय ते बघूया. एक ट्रॉली कांदा जेव्हा शेतकरी घेऊन गेला आणि त्याला ₹3 लाख मिळाले,
कारण त्याने एका ट्रॉलीतनं म्हणजे नोंदीनुसार विकला किती होता, 15 ते 16 मेट्रिक टन किंवा एका ट्रकमधनं. तर नाफेडच्या हिशोबाने शेतकरी एवढे श्रीमंत आहे की ते आता ट्रकनी कांदा घेऊन यायला लागले. ही फार चांगली गोष्ट आहे. नाफेडनं आणि भ्रष्टाचारांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत बघितलेलं स्वप्न. पण इथे असं झालेलं आहे, चांदवडच्या आमच्याकडे काही माहिती हाती आली, गुप्त डेटा. आता तो आता गुप्त राहिलेला नाही आहे. चांदवडला जे फाळके गोडाऊन आहेत, खरेदी केंद्र, नाफेडचं खरेदी केंद्र, इथे एकाच शेतकऱ्यानं एका दिवसात, हा शेतकरी इतका श्रीमंत आहे, म्हणजे तिथल्या नोंदीनुसार ना, प्रत्यक्ष शेतकरी होता की माहीत नाही. तर या हा म्हणजे हे शेतकरी इतके श्रीमंत आहेत की त्यानं 30-30 क्विंटल कांदा वेगवेगळ्या गाडीतनं आणला. म्हणजे एक शेतकरी 10 ते 12 वेगवेगळ्या वाहनातनं कांदा घेऊन नाफेडला विकायला गेला. तर बघूया काय नोंद आहे, गाडीचे क्रमांक काय ते पण बघूया. तर आपण या शेतकऱ्यांचं नाव उषाताई असं ठेवूया. तर या उषाताई नावाच्या महिला शेतकरी आहेत. यांच्या नावावर साधारण 12 वाहनांद्वारे त्यांनी 14 जुलै 2026 रोजी फाळके गोडाऊनला आपला कांदा नेला. एक ट्रॅक्टर नेला नाही, 2 ट्रॅक्टर नेला नाही. किती ट्रॅक्टर नेलेत? 12 ट्रॅक्टर नेलेले आहेत. बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. उषाताईंनी 12 ट्रॅक्टर नेले म्हणजे 12×36 उषाताईंकडे साधारण 36 मेट्रिक टन कांदा पाहिजे होता. एका ट्रॅक्टरमध्ये 3 टन कांदा बसतो या हिशोबाने. पण उषाताईंनी काय केलं, एका ट्रॅक्टरमध्ये फक्त 32 क्विंटल कांदा ठेवला. आता 32 क्विंटल कांदा दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये ठेवला 30 क्विंटल, तिसऱ्या ट्रॅक्टरमध्ये ठेवला 31 क्विंटल. एका ट्रॅक्टरमध्ये तर त्यांनी फक्त 29 क्विंटल कांदा नेलेला आहे. म्हणजे 29 गोण्या, जो तुम्ही पिकअपनी किंवा रिक्षानं पण नेऊ शकता, 3 व्हीलरनी. पण उषाताई इतक्या श्रीमंत आहे, नाफेडला कांदा देऊन देऊन त्या इतक्या श्रीमंत झालेल्या आहेत की त्यांनी असं ठरवलं की आज जरा कुछ धमाकेदार करेंगे, कुछ बडा करेंगे. म्हणून त्यांनी एकदम असा ताफाच घेऊन गेला ट्रॅक्टरच्या. किती ट्रॅक्टर नेले? 15 ट्रॅक्टर नेले आणि त्याच्यामध्ये 3-3 गोण्या, 4-4 गोण्या असा कांदा नेला. आता खरी गंमत आहे, पण उषाताई असे ज्या आहेत त्या आहेत नाशिक जिल्ह्यातल्या, कसमाद्या पट्ट्यातल्याच, अर्थात चांदवडला नेलाय त्या अर्थी तिथल्याच असणार. पण उषाताईंना आणखी एक असं वाटलं की त्यांनी MH-15 ही याचे ट्रॅक्टर मागवले नाही आहेत. तर त्यांनी 2 ट्रॅक्टर मालेगाववरनं मागवले, MH-41. पण त्यांना असं वाटलं की जरा आणखी थोडी श्रीमंत दाखवू आपण, आपला रुबाब पडला पाहिजे. मग त्यांनी काय केलं, एक ट्रॅक्टर बुलढाण्यावरनं मागवला, MH-28. आता उषाताईंच्या नावावर ट्रॅक्टर किती आले ते बघूया. त्या गाड्यांची मी हे वाचून दाखवतो. MH-15, MH-41, MH-15, MH-28, MH-15, MH-15, MH-41, 41, 41, 28. बुलढाण्यावरनं त्यांनी 2 ट्रॅक्टर मागवले, मालेगाववरनं जवळपास 4-5 ट्रॅक्टर मागवले आणि उरलेले नाशिक जिल्ह्यातल्या RTO पासिंगचे आहेत. आणि प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये साधारण 30 क्विंटल माल आहे. असा एकूण त्यांनी 50 टन माल दिला. पण 50 टन माल देण्यासाठी खरं तर 2 ट्रकमधनं त्या घेऊन गेल्या असत्या, पण तसं नाही आहे. हा URS ग्रेडचा चालू जो माल होता तसा होता. आणि आता याच्यामध्ये आणखी गंमत आहे. 3 वाहन क्रमांक आहे. MH-41B 4573, MH-41 AS 8579, MH-28T 6358. तर त्यांनी काय केलं, त्यांनी एक अशी जादू केली की एकाच नंबरच्या 2 गाड्यांमधनं, म्हणजे MH-41B 4573 या ट्रॅक्टरमधनं एकाच दिवशी, एकाच वेळेला एकदा 30 क्विंटल आणि एकदा 27 क्विंटल असा एकूण 58 क्विंटल कांदा नेला. MH-41 AS 8579 या ट्रॅक्टरमधनं एकाच वेळी, म्हणजे एकाच क्रमांकाचे 2 ट्रॅक्टर एकाच वेळी उभे आहेत असं नोंदीवरनं दिसतं आहे. किंवा त्यांनी तयार केले असतील. श्रीमंत लोक काही पण करू शकतात. 29.30 आणि 31.10 एकूण 60 क्विंटल कांदा आला. आणि बुलढाण्यावरनं पण 2 ट्रॅक्टर आले, कारण त्यांना वाटलं की नाही थोडंसं भारी हे करायला पाहिजे.
MH28T6358 31.30 आणि 29.70 म्हणजे एवढा कांदा खरेदी झाला. आता या उषाताई खऱ्या शेतकरी आहेत का? आम्ही नाव बदललेलं आहे, प्रत्यक्ष नाव वेगळं असेल. या उषाताई प्रत्यक्ष अस्तित्वात नाहीत आणि असतील तर त्यांची प्रत्यक्ष गेटवर हे जे ट्रॅक्टर गेलेले आहेत, 12 ट्रॅक्टर गेले किंवा त्यातली कदाचित ट्रक असेल, ट्रॅक्टर असेल, माहीत नाही, त्या वाहनांची नोंदणी झाली आहे का? त्याच्या वजनाची पावती किंवा ती सगळी माहिती आहे का? यांच्या 7-12वर खरंच कांदा होता का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होतो, या एका महिला शेतकऱ्याच्या नावानं 50 मेट्रिक टन कांदा एका वेळेस नोंदला गेला आहे. पूर्वी जी अट घातली होती की एका शेतकऱ्याला एका हेक्टरला साधारण 250 क्विंटल कांदा विकता येतो, 2.5 टन कांदा विकता येतो. त्या अर्थी उषाताईंकडे एवढं मोठी शेती आहे का? म्हणजे 25 एकर शेती असली पाहिजे आणि एवढा कांदा त्यांनी URS ग्रेडमधनं असं आहे का? इथे फार मोठा संशयाला वाव आहे. फाळके गोडाऊन. आता हे गोडाऊन कोण चालवतं, याची मालकी कोणाची आहे ते आपण हे कसं समजणार? तर परवाच्या व्हिडिओमध्ये जो टोकन नंबर येतो त्या टोकन नंबरवरनं हे कळतं आणि या टोकन नंबरची माहिती आपल्याकडे आहे. खरी गंमत इथे संपत नाही. आता गंमत असं आहे, उषाताईंनंतर दुसरे रामराव नावाचे शेतकरी गेले. मी नाव बदललेलं आहे. तर रामराव जे आहेत त्यांनी साधारणपणे 14 तारखेलाच 3 वेगवेगळ्या वाहनातनं 3 वेगवेगळ्या ट्रॅक्टरमधनं कांदा नेला. आता ते ट्रॅक्टर आहे किंवा काय जे असेल. पण आता या रामरावांनी काय केलं, उषाताईंनी एकाच नंबरचे ट्रॅक्टर 2दा वापरलेले आहेत. पण रामरावांनी उषाताईंच्याच नंबरचा ट्रॅक्टर वापरला. म्हणजे कुठला? MH15U2612. म्हणजे 14 जुलैला MH15U2612 नावाचा हा जो ट्रॅक्टर आहे हा उषाताईंनी पण एकदा वापरला आणि तोच जाधवांनी पण आणला. म्हणजे इतका मोठा चमत्कार. RTO काय करत होतं किंवा RTOनं या सगळ्यांना वेगवेगळे हे नंबर वेगवेगळ्या शेतकऱ्यांना एकच नंबर दिले का? हा MH15U2612 हा लकी नंबर आहे का? तर या रामराव आणि उषाताई दोघांनी मिळून एकच ट्रॅक्टर आला. आता दुसरं MH15L7875 हा ट्रॅक्टरसुद्धा उषाताईंच्या नावावर होता, तोच रामरावांच्या नावावर होता. आता पुढे मालेगावचा जो ट्रॅक्टर आहे MH41B4573 हा आणि MH41AS8579 हे दोन्ही ट्रॅक्टर हे उषाताईंनी पण वापरला आहे, जाधवांनी वापरला आहे. इतके चमत्कार घडलेले आहेत ते हे केवळ नाफेडमध्येच किंवा नाफेडच्या भ्रष्ट व्यवस्थेत किंवा घोटाळेबाजच करू शकतात. असे चमत्कार यापूर्वी कोणीही बघितले नसतील. RTOनं बघितलं तर ते पण याच्यामध्ये झिंग येऊन पडतील. आता आणखी एक ट्रॅक्टर जो आहे तर 2 प्रकारचे शामराव आहेत. तर या दोन्ही शामरावांना एकच ट्रॅक्टर वापरलेला आहे किंवा एक वाहन आहे. मी ट्रॅक्टरऐवजी वाहन असं समजूया. आता या सगळ्या याच्यामध्ये 16 जुलैला पण साधारण अशाच गोष्टी आहेत. एक शेतकरी जातो पण तो एक वाहनातनं एका ट्रॅक्टरमधनं कांदा नेत नाही मित्रांनो. तो 10-10, 12-12 वेगवेगळी वाहनं आणि ती पण नाशिकची नव्हे. एक वाहन मागवलं त्यांनी जळगाववरनं MH19, 2 वाहनं मागवले बुलढाण्यावरनं, 2 मागवतोय मालेगाव पासिंगची, 2 मागवतोय नाशिक पासिंगची. म्हणजे कसं इतकी व्हरायटी शेतकऱ्यांना कधीपासून यायला लागली, की इतकी श्रीमंती कधीपासून यायला लागली की नाफेडनं अचानक अख्ख्या भारतीय शेतकऱ्यांवर कृपा केली आणि त्यांना एकदम ट्रॅक्टर वगैरे असे दिलेत. आता या सगळ्या याच्यातनं आणखी एक गंभीर मुद्दा काय आहे की एकच शेतकरी छोटा कांदा 10 वाहनातनं आणतो. त्यातही एक वाहन नाशिकचं, दुसरं तो बुलढाण्यावरनं मागवतो, तिसरं जळगाववरनं मागवतो, चौथं मालेगाववरनं मागवतो. इथं नोंदी आहे मालेगाव पासिंगच्या गाड्यांमधनं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दुसरा शेतकरी
तोही अशाच प्रकारची वाहनं मागवतो. पण पहिल्या शेतकऱ्यानं त्या दिवशी जी वाहनं आणली तोच दुसऱ्या शेतकऱ्यांच्याही वाहनामध्ये तशाच नोंदी आहेत. हे अतिशय गंभीर आहे. तुम्हाला कंटाळा येईल हे ऐकताना, पण हा सगळा जो आहे फ्रॉड प्रकार आहे. तुमच्या घामाचा पैसा कशा पद्धतीनं परप्रांतीय लोक, ज्यांची नावं आपण परवा व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत, ते तुमच्या नाशिकमध्ये येऊन तुमच्या नाकावर टिचून तुम्हाला फसवतात आणि या पद्धतीनं गोष्टी करत आहे. आणि आपण कोणीही त्याच्याविषयी बोलत नाही, ना कोणी त्याच्याविषयी आवाज उठवतं. गोडाऊनचे व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाले आत्तापर्यंत. पण मुद्दा काय आहे, जेव्हा गोडाऊनवर धाड पडते तेव्हा नोंदी आणि सातबारा अशा सगळ्यांची माहिती संबंधित कोणी असेल, तहसीलदार असतील, उपनिबंधक असतील, जिल्हाधिकारी असतील, नाफेडचे अधिकारी असतील, हे तपासणार आहेत का? ॲग्रोशिवारच्या किंवा काही शेतकऱ्यांच्या हाती असलेल्या या नोंदी जर लागू शकतात, मग या नोंदी, या चुकीच्या वाहन क्रमांक, या सगळ्या भ्रष्टाचाराच्या नोंदी किंवा ट्रकमधनं कांदा नेल्याच्या नोंदी नाफेडचे अधिकारी, नाफेडचे वरिष्ठ किंवा कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्री किंवा केंद्र सरकारचे जे कोणी मंत्री असतील, जे धुरीण असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतील का? आणि पोचून ते शांत बसत असतील का? तर मुद्दा खरी मेक इथेच आहे. आता या सगळ्या कंपन्या असं सांगतात की एक परप्रांतीय आहे, त्याचं मागे नाव घेतलेलं होतं. आता हा सिंग इज किंग जो आहे, असं म्हणतात की कोणी म्हणतं याचं नाव जितेंदर आहे, कोणी म्हणतं याचं नितेंदर आहे, कोणी म्हणतं हा धर्मेंदर आहे. हां, अशा वेगवेगळ्या नावाची चर्चा आहे. तर हा जो नितेंदर सिंग किंवा जितेंदर सिंग जो कोणी आहे, हा याच्यामधला मास्टर माइंड आहे असं कोण सांगतंय? केंद्र सरकारमध्ये बसलेले काही बडे अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा आहे दिल्लीमध्ये. असं पंकज जोशी सांगत नाहीत, असं विंचुरकर सांगत नाही, असं ॲग्रोशिवार सांगत नाही. ही चर्चा आहे, मला खात्री नाही आहे. हा जो माणूस आहे हा पूर्वी कर्ज वाटायला होता एका बँकेमध्ये नाशिकला. हा इथे आला साधारण 10-12 वर्षापूर्वी असं म्हणतात. आणि हा कर्ज वाटपनं तुम्हाला माहिती आहे का, फार पूर्वी मसाज पार्लर घोटाळा किंवा नोकरीचे घोटाळे असे व्हायचे. आणि या घोटाळ्यांमध्ये अनेकांची बनावट कागदपत्र वापरून, म्हणजे काय की तुमचं रेशन कार्डचं, आधार कार्ड तेव्हा नव्हते एवढे, पॅन कार्डची झेरॉक्स वापरून बँकेत खातं उघडलं जायचं आणि संबंधित च्या अपेक्षेनं येणाऱ्यांकडनं 2,000-5,000 किंवा काय मसाज पार्लरच्या अपेक्षेनं येणाऱ्यांकडनं 2,000-5,000 अशा गोष्टी उकळायचे आणि संध्याकाळी पुरेसे पैसे आले की ते अकाउंट बंद करायचं. पुणे सकाळमध्ये असताना मी स्वतः अशा एका घोटाळ्याचा पाठपुरावा केला. आणि जेव्हा असा ज्या व्यक्तीच्या नावावर हे बनावट पैसे, बनावट कागदपत्र हे करून ती जी व्यक्ती होती, तो बिचारा एक सोलापूरचा विद्यार्थी होता, 19 वर्षांचा. त्याला माहितीच नाही की आपल्या नावाने कोणीतरी बँक अकाउंट उघडलं आहे आणि त्याच्यावर फ्रॉड होतो आहे. साधारण हीच क्रिमिनल पद्धत कुणाला माहिती असू शकते? तर जे या पद्धतीत फ्रॉड करतात. आणि अशाच पद्धतीचा पर्दाफाश आम्ही माध्यमांनी केल्यानंतर महाराष्ट्र CID विभागानं फार मोठी कारवाई केली, अनेकांना अटक झाल्या. विधानसभेमध्ये R पाटील तेव्हा गृहमंत्री होते, त्याच्यामध्ये नीलम गोरे होत्या, आमदार होत्या किंवा आमदार गिरीश बापट होते, आमदार चंद्रकांत छाजेड होते. या सगळ्यांनी आवाज उठवला आणि हे जे मसाज पार्लर आणि हे प्रकरण होतं ते त्याच्यामध्ये शांत झालं. आता याचा कांद्याशी काय संबंध आहे? तर संबंध असा आहे की अनेक शेतकऱ्यांच्या नावानं जी कांद्याची खरेदी होते, त्या शेतकऱ्यांना माहितीच नाही की आपल्याला कांदा आपल्या नावानं खरेदी झाला. एक म्हणजे तुमचे 7-12 कुठल्या व्यापाऱ्याला आडत्याला दिले असेल तर तो पुरवतोय असंही माहिती आहे, किंवा कुठं गोळा केले असेल किंवा तुम्ही जाणून बुजूनही दिले असेल पैशाच्या लोभापायी. आणि हे आरोप शेतकरी नेत्यांनी केलेले आहेत, करत आहेत. त्याचे पुरावे पण काही नेत्यांकडे आहेत. दुसरी गोष्ट, हा जो फ्रॉड माणूस आहे हा बँकेमध्ये कर्जाचा एजंट होता. आणि असं सांगतात की तिथं तो बनावट गोष्टी करायच्या, बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज देणं. आणि मग जो माणूस बँकेमध्ये किंवा असं जे फ्रॉड करू शकतो तो माणूस
FPOमध्ये बनावट नावानं एंट्री करू शकणार नाही का हो? आणि झालंही तसंच. त्यानं वेगवेगळ्या लोकांना म्हणजे मराठी माणसांना हाकलून दिलं किंवा त्या FPO ताब्यात घेतल्या, बंद पडलेल्या पैसे देऊन. आणि त्याच्यामध्ये तो अतिशय काय म्हणतात संघदक्ष असा भ्रष्टाचारासाठी संघदक्ष दाखवत तो आतमध्ये घुसला आणि त्यानं ते सगळा हा जो कांदा घोटाळ्याचा संघ जो आहे नाफेडचा तो ताब्यात घेतला. असे अनेक लोक मी तुम्हाला एकाची स्टोरी सांगितली. सध्या आणखी एक गंमत अशी आहे की चांदवड बाजार समितीमध्ये, चांदवड की आणखी कुठली तरी बाजार समिती आहे, तिथे नाफेड खरेदी केंद्राचं नाव आहे आणि त्याच्या खाली एका मराठी शेतकऱ्याचं किंवा संस्था चालकाचं नाव आहे. तो म्हणतो माझ्या नावावर, त्याला माहितीच नाही की आपल्या नावानं FPO चालवली जाते. किंवा तो म्हणतो मी तर केव्हाच या FPOमधनं बाहेर पडलो आहे, पण तरी पण त्याचं नाव येतो आहे. याचा अर्थ नाव मराठी माणसाचं, बदनामी मराठी माणसाची, सातबारे उतारे मराठी माणसाचे, आणि मलिदा मारतोय हा जो कोणी UPचा जो भैया आहे. माझा राग नाही उत्तर प्रदेशच्या लोकांवर, पण हा जो भैया आहे हा इथं आलेला आहे. जे काय त्याचं नाव जतिंदर, नितिंदर, धर्मेंदर सिंग जो काही असेल, सिंग हे कन्फर्म आहे. आणि त्याची सध्या दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा आहे. पण त्यांना भीती आहे, कारण त्यांचं म्हणणं असं आहे, अनेकांनी आम्ही जेव्हा माहिती घेतली, काही भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा काही आणखी कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे असतील, काँग्रेसचे असतील, जे कोणी असतील, तर या सगळ्या याच्यातनं आणि राजकीय वर्तुळ, सरकारी सोर्स आणि दुसरी गोष्ट FPOंचं सोर्सेस, या सगळ्यातनं एक माहिती मिळते आहे की हा माणूस कुठेतरी सरकारशी जोडलेला आहे, अयोध्येशी किंवा त्या परिसराशी याचे कनेक्शन्स आहेत. आणि आज या घडीला यानं 3 ते 4 नव्हे 5 ते 6 FPO आणि 2 सोसायट्या किंवा 4 सोसायट्या ताब्यात घेऊन हा ते जे फ्रॉडचं प्रकरण ते घेतो. आणि मग अशा नोंदी येतात. एका शेतकऱ्याच्या नावावर ट्रक दाखवणं, एका शेतकऱ्याच्या नावानं 10 ट्रॅक्टर दाखवणं. हा कोण आहे? याला कुठल्या नेत्याचं किंवा कुठल्या मंत्र्याचं संरक्षण आहे? आणि त्या मंत्र्याचं किंवा त्या नेत्याचं किंवा त्या पक्षाचं अशी काय मजबुरी आहे की या माणसाला त्याला सपोर्ट करावा लागतो आहे? आणि ही परप्रांतीय लोक महाराष्ट्रामध्ये येऊन खरेदी का करत आहेत? आणि बदनाम होतोय मराठी माणूस, मराठी शेतकरी. उद्या हा फ्रॉड सापडला तर हा माणूस, याचं कुठेही नाव नाही आहे, याची माणसं आहेत फक्त. ते जे चतुर्वेदी वगैरे जे नावं मी वाचून दाखवली, ही याची माणसं आहे. हा स्वतः इतका शातीर दिमाग आहे की असं सांगतात की याचं कुठेही नाव नाही. आणि याचं नाव नसल्यानं अडकणार कोण आहे? मराठी माणसं, मराठी शेतकरी, मराठी प्रोड्युसर कंपनीवाले. म्हणून 7/12 देताना म्हणजे जसा तो आम्ही मसाज पार्लर किंवा बँकेचा घोटाळा तिथं अटक झाल्या, विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये आवाज उठला, सेम मोडस ऑपरेंडी, तशाच क्रिमिनल माइंडसेटचे लोक नंतर इकडे आले. काय जसं जसं माणूस जसा मोठा होतो त्याची प्रगती होते, तो एकेका पदावर जातो चांगल्या अर्थानं. तसंच जसे हे चांगल्या माणसांच्या बाबतीत घडतं, तसं क्रिमिनल लोकसुद्धा प्रगती करतात. आधी सिम कार्डचे फ्रॉड करतात, मग काय पैसे देऊन मसाज पार्लर किंवा नोकरीच्या आमिषाने पैसे गोळा करून फ्रॉड करतात. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आता आणखी पुढचे फ्रॉड करू. आणि या सगळ्या फ्रॉडची कनेक्शनं हे परत परत UPकडे किंवा उत्तरेकडच्या राज्यांमध्येच का जातात? आणि त्यांना प्रोटेक्ट का करतात? कोण करतात? मागच्या 10-12 वर्षांपासूनच हा घोटाळा का होतो आहे? आणि या घोटाळ्यामध्ये मराठीऐवजी बाकीच्यांचीच नावं का? आणि त्यामध्ये सुद्धा केवळ नाफेडचे अधिकारी, कर्मचारी आणि ही जी अशी माणसं आहे ती नव्हे, तर काही जे आहे तर काही नेत्यांची की ज्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांचं जे शोषणाचं प्रकरण झालं, अशा नेत्यांचे जावई पण या व्यवस्थेमध्ये आहेत. आणि ते खुलेआम पैसे मागतात FPOकडनं किंवा याच्याकडनं. त्यांच्यावर कोण आळ घालेल की ही सरकारची किंवा अन्य त्या पक्षाची मजबुरी आहे की बाबा हे बाहुबली नेते आहेत
आणि आता निवडणुका येत आहेत तर हा प्रभाव टाकेल या सगळ्या याच्या. कारण राम मंदिर दानपेटी घोटाळ्यातनं आधीच सरकार त्रस्त आहे. अशा स्थितीत त्याच ठिकाणचे असे 2-4 नेते जर नाफेडच्या घोटाळ्यामध्ये जर त्याला सपोर्ट करत असतील तर सरकारची मोठी बदनामी होऊ शकते का? असे प्रश्न आता सरकारमधनंच भाजपचेच कार्यकर्ते आणि तिथूनच ते उपस्थित करत आहेत. नाफेडचा घोटाळा हा भारतीय जनता पार्टीच्याच काही कार्यकर्त्यांनी बाहेर काढलेला होता, काही पदाधिकाऱ्यांनी. आणि त्याला काही वकिलांनी सपोर्ट केला आणि ते सगळे डॉक्युमेंट उभे राहिले आणि त्याची माहिती माध्यमांपर्यंत गेली, जे आता तुम्ही वाचत आहात. आमच्यापर्यंत पण ती आलेली होती. मागच्या 3 ते 4 वर्षांपासनं मी कृषी पत्रकार म्हणून आणि पत्रकार म्हणून या सगळ्या बातमी आणि घडामोडींवर लक्ष ठेवून त्याच्याविषयी लिहिलेलं पण आहे. पण आता मात्र तुम्ही सावध व्हावं ही अपेक्षा आहे. या संदर्भातली जी नावं आहे ती कळते समजते अशा चर्चेतून आलेली आहे. याची कुठलीही जबाबदारी आम्ही घेणार नाही. जर या संदर्भात नाफेड, NCCF आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाला असं वाटत असेल चौकशी करावी, तर त्यांनी ते डॉक्युमेंट बघावे. आणि आता इतकी स्मार्ट टेक्नॉलॉजी आली आहे ना, लगेच कळतो 1 ट्रॅक्टर 2 ट्रॅक्टर असं. काही हजार नव्हे, काही लाख एंट्री एका सेकंदात ॲनालिसिस करणारे सुपर कॉम्प्युटर्स आता भारताकडे आहेत. तेवढी यंत्रणा गव्हर्नमेंटकडे पण आहेत आणि आपणही तेवढे सक्षम आहे. ॲग्रोशिवार जर हे काहीच मिनिटामध्ये याचं विश्लेषण करू शकत असेल आणि हे सगळे फ्रॉड तुमच्यासमोर मांडू शकत असतील, आम्ही तर अतिशय छोटे माणसं आहे. आमचा उद्देश, आम्ही कुठल्याही पक्षाविरुद्ध नाही, आम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटच्या विरुद्ध नाही, आम्ही नाफेडच्या खरेदीच्या विरुद्ध तर नाहीच नाही. कारण ही योजना चांगली आहे ग्राहकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी पण. आमचा उद्देश हा आहे की भ्रष्टाचाऱ्यांना जे आहे त्यांना कुठेतरी वठणीवर आणावं. आणि आपले प्रधानसेवक किंवा पंतप्रधान जे आहे त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही भ्रष्टाचाराला आळा घालू, तर ते घालतील असा आम्हाला अतिशय दृढ विश्वास वाटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या हिशोबाने दिल्लीमध्ये कारवाई पण सुरू करण्याची तयारी आहे. आणि जाता जाता या सगळ्यामध्ये कांदा जो आहे तुमचा, यंदा तुमचे कांद्याचे भाव पडणार नाहीत, काळजी करू नका. असे जर कोणी आरडाओरडा केला की नाफेडमुळे तुमचे भाव पडत असतील, तर त्या संदर्भात आता ॲग्रो शिवार स्वतः आपण वेगळं आंदोलन छेडण्याच्या तयारीत किंवा अनेक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेगळी संघटना वेळ पडली तर तशी स्थापू. आणि त्या पद्धतीनं वेळ पडली तर मी स्वतः आणि ॲग्रो शिवारचे सगळे आमचे सदस्य आहेत तुमच्यासोबत येऊ शकतात आणि हा लढा देऊ शकतात. सध्यापुरतं एवढंच. व्हिडिओ मोठा होतो आहे मला कल्पना आहे, पण तुम्हाला दिलासा काय, तर यंदा भाव तुमचे पडणार नाहीत, मंदी येणार नाही, हे आधी सांगितलेलं आहे. सकाळी सकाळी हा व्हिडिओ करतो आहे, त्याचं गांभीर्य, त्यातले विनोद उपरोध तुमच्या लक्षात आले असतीलच, पण त्यातलं गांभीर्य जास्त लक्षात ठेवावं हीच माझी अतिशय विनम्र विनंती. आणि तुम्ही जागरूक व्हा शेतकरी म्हणून. आपले कागदपत्र कुणालाही शेअर करू नका, कुणाला देऊ नका. देत असेल तर त्याच्यावर क्रिमिनल ॲक्टनुसार केस ठोका. तुमचा कृषी मित्र पंकज जोशी विंचुरकर. नमस्कार.